स्टार किड म्हटल्यानंतर लोकांना केवढे एक्सपेक्टेशन्स असणार आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी आहे. मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढी यायची इच्छा नव्हती, कारण ऑब्व्हियसली मला ह्याच प्रेशरमुळे मला खूप भीती वाटायची. ॲक्च्युली मला लहानपणापासून ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये काहीतरी करायचं होतं, कारण मी कॉलेजमध्ये कधी स्टेज केलं नाही, काहीच केलं नाही, कारण इच्छाच नव्हती ना. फक्त स्वतःला प्रूव्ह करत राहायचं आहे ह्या पुढे. आता ही पहिलीच वेळ आहे, ही पहिलीच फिल्म आहे. स्वतःची कामं स्वतः करत जा, पण ती कशी पण असली ना, अशी कधीच नसावी. मी तुझ्याकडे प्रेमाने बघतोय. तसलं काही मी करणार नाहीये, आत्ताच सांगतेय. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मन येडागत झालं ही नवी फिल्म तुमच्या भेटीला येते. बरं, एकतर प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही वेगळी असते, प्रत्येकाचा लव्ह स्टोरीचा पॅटर्न वेगळा असतो. ही लव्ह स्टोरी देखील आगळी वेगळी आहे असं का म्हणतायत विचारूया. आपल्यासोबत स्वानंदी बेर्डे आहे. स्वानंदी, स्वागत आहे तुझं लोकमत फिल्म. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वानंदी, एकतर मी म्हटलं तसं की प्रत्येकाची लव्ह स्टोरी वेगळी असते. ही लव्ह स्टोरी तुझी आणि एका व्यक्तीची आहे. सो या लव्ह स्टोरीमध्ये वेगळं असं काय असणार आहे? म्हणजे प्रत्येकाचा एक पॅटर्न ठरलेला असतो. कुठेतरी लाजाळू असते, काही डॅशिंग असतात. ही लव्ह स्टोरी नेमकी कशी आहे? सो बेसिकली ही एका टीनेज लव्ह स्टोरी आहे. आणि सुमेध, म्हणजे मी, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे पूजा, आणि सुमेध यशच्या भूमिकेत येणार आहे सगळ्यांसमोर. आणि सुमेधच्या मामाची मुलगी मी आहे. आणि आपल्याकडे ती प्रथा असते की मामाच्या मुलीशी लग्न करून देतात. आणि सुमेधला अशी, म्हणजे यशला प्रेमात पडायचं आहे, पण आता लहानपणीच लग्न आमचं ठरल्यामुळे तर ही हॅज नो चॉईस, पण तो त्याला माझ्याशी, म्हणजे माझ्यासोबतच प्रेम करावं लागणार आहे. आणि मग आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडू का नाही पडू, आणि पडल्यानंतर काय होईल, किंवा आम्हाला त्या गोष्टी कधी समजतील, कारण आम्ही एंटायर फिल्म आम्ही भांडतोच आहोत. पण एक पॉईंट, रिअलायझेशन पॉईंट येईल, तो कधी येईल आणि कसा येईल हे बघायला तुम्हाला पिक्चर बघावं लागणार आहे. ओके. पण एक तर स्वानंदी, खरं तर पहिला सिनेमा आहे, मोठ्या पडद्यावर येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ना, तो एक टॅग लागलेला असतो की लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी, प्रिया बेर्डेंची मुलगी. सो अभिनयाचा तर पहिला सिनेमा आणताना किती धाकधूक आहे तुझ्या मनात, आणि ते एक प्रेशर होतं का, बापरे आता लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी म्हटल्यावर, की अजूनही प्रियाताई सक्रिय आहेत ऍक्टिंग मध्ये, सो त्यांची मुलगी म्हटल्यानंतर आता तिचा सिनेमा येतोय, सो ती एक वेगळी ओळख आहे तुझी, आणि आता तुला स्वतःला स्वानंदी बेर्डे म्हणून सिद्ध करायचंय. किती धाकधूक आहे तुझ्या मनात? मी खरं सांगते तर मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढी यायची इच्छा नव्हती, कारण ऑब्व्हियसली मला ह्याच प्रेशरमुळे मला खूप भीती वाटायची की स्टार किड म्हटल्यानंतर लोकांना केवढे एक्सपेक्टेशन्स असणार आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी आहे, काय अफलातून तिचं पण कॉमिक टायमिंग असेल वगैरे वगैरे. सो त्या गोष्टीचं खूप टेन्शन अजूनही आहे, कारण म्हणजे ते मी माझ्या कामात आणू देत नाही, इट इज अ व्हेरी डिफरंट थिंग. पण जेव्हा अशा गोष्टी विचारल्या जातात तेव्हा ते वाटतं की बाबा, आम्ही ॲज अन ॲक्टर आणि ॲज अन स्टार किड आम्हाला प्रूव्ह करायचं असतं. दुय्यम वेजमध्ये आम्हाला लोकांना आमच्या प्रेक्षकांना प्रूव्ह करायचं असतं. सो ते एक टेन्शन असतं, पण कामाच्या वेळेला ते टेन्शन न घेता आणि ते बाजूला ठेवून काम करणं हाच एक फोकस असतो. आणि फक्त स्वतःला प्रूव्ह करत राहायचं आहे ह्या पुढे. आता ही पहिलीच वेळ आहे, ही पहिलीच फिल्म आहे. प्रेक्षकांना काय वाटेल काय वाटेल, किंवा त्यांना माझं काम पटेल का किंवा आवडेल का, हे जाणून घ्यायची खरंच खूप उत्सुकता आहे. कारण त्याने मला थिएटर्समधून, म्हणजे नाटकातनं बघितलंय, पण आता ते मला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघणार आहेत, तर डेफिनेटली भीती आहे, पण एक्साइटमेंट पण तेवढीच आहे की अजून खूप प्रूव्ह करायचंय, खूप काय म्हणतो, लोकांच्या समोर एक्सेप्ट व्हायचंय. आणि येस, त्या गोष्टीला मी वेळ द्यायला तयार आहे आता. ओके. पण तू म्हणालीस की स्टार किड असल्यामुळे ते एक डोक्यात राहतं किंवा लोक सहज जज करून जातात. तुला अभिनयात स्वतःहून यायचं होतं, तू ठरवलेलंस की आईने सांगितलं, किंवा भाऊही त्याच्यात आहे, आता अभिनयही आहे, सो त्याच्यामुळे तुला यावंसं वाटलं का? तुझी पहिल्यापासून खरं तर इच्छा होती की नाही कदाचित हे फील्ड पण आपण आजमावून पाहू? नाही, ॲक्च्युली मला लहानपणापासून ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये काहीतरी करायचं होतं. मी त्यासाठी लँग्वेजेसही शिकले. मी इंग्लिश लिटरेचर त्यासाठी केलं की थोडंसं इंग्लिशवर प्रभुत्व आणि बाकीच्या लँग्वेजेसवरती. पण मला एक संधी मिळाली, विच इज किशोर बेळेकरांनी माझ्याकडे रिस्पेक्ट ही फिल्म आणली, आणि ती एक एक्सपेरिमेंटल फिल्म होती. त्याच्यामध्ये एक 6 पात्री होती वेगळी, म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटवरती होतं. आणि माझं एकटीचं एक रिस्पेक्टच्या आरचं रेवती. सो मी बेसिकली वयात आलेली मुलगी, आणि मला पिरियड्स येतात, आणि ते आल्यानंतर जेव्हा मला आईसमोर प्रश्न पडतात, किंवा मला प्रश्न विचारते मी तिला की मी का देवाजवळ जाऊ शकत नाही, किंवा मी का तुमच्यासोबत बसू शकत नाही, वगैरे वगैरे, तर त्यांच्याकडे त्याची उत्तरच नाही आहेत. सो
मी फाइंडिंग दोज सर्चिंग फॉर दोज आन्सर्स आणि त्या ह्याच्यामध्ये तशी ती फिल्म होती. पण ते एवढे सगळे कॅरेक्टर असल्यामुळे माझं 30 मिनिट्सचं काम होतं. बट नाव डुईंग दिस फुल फ्लेजेड फिल्म ऑब्व्हियसली थोडंसं एक हे होतं म्हणजे टेन्शन आलेलं किंवा एक मज्जा होती, कारण मला ऑब्व्हियसली एक एक्सपिरियन्स म्हणून घ्यायचं होतं. आणि माझ्या आईचं एवढंच म्हणणं होतं की स्वानंदी, सगळ्यांना ही संधी मिळत नाही, तुझ्याकडे आली आहे तर तू एकदा प्रयत्न करून बघ. कारण मी कॉलेजमध्ये कधी स्टेज केलं नाही, काहीच केलं नाही, कारण इच्छाच नव्हती ना. तर मला काहीच एक्सपिरियन्स नसल्यामुळे मला पण तो कॉन्फिडन्स कधी माझ्यात आलाच नाही. पण जेव्हा मी फर्स्ट फिल्म केली त्याच्यानंतर मला स्वतःलाच जाणवायला लागलं की स्वानंदी तू करू शकतेस, यू जस्ट नीड अ लिटिल पुश, तुला थोडीशी ग्रूमिंगची गरज आहे पण तू ते करू शकतेस. म्हणून मी सेकंड फिल्म मन येड्यागत झालं साईन केली आणि हिअर आय एम. आणि मग नाटक केलं आणि नाटक हॅज बीन अ व्हेरी डिफरंट जर्नी फॉर मी ऑल टुगेदर. पण नाटक जवळचं आहे की सिनेमा? आता खरं तर तसं चूज करणं खूप वेगवेगळी माध्यम आहेत, तरीही जर एक तुला स्वानंदी म्हणून, कारण तू पहिल्यापासून नाटकात रुळलेली आहेस, सो नाटक की मी ऍक्च्युली सिनेमात आधी आले आणि मग नाटक केलं. सो आय थिंक नाटक मी म्हणेन, कारण तो जास्त चॅलेंजिंग आहे. पण त्या नाटकाचा आनंद मला या गोष्टीतनं येतो कारण आपण 3 तास लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्म करतोय आणि ते नाटक संपल्यानंतर, प्रयोग संपल्यानंतर जेव्हा तुमच्यासमोर ती जी ऑडियन्स तुमच्याकडे एप्रिसिएशन घेऊन येते त्या मोमेंटला, ते खूप जास्त जवळचं वाटतं. कारण तुमच्यासाठी आम्ही एवढे वेळ घालवला आणि तुम्ही येऊन तुम्ही आम्हाला एप्रिशिएट करताय, आमची कामं एप्रिशिएट करताय. आणि खूप मेहनत जाते नाटकांमध्ये. 3 तास तुम्ही जे काय सलग अख्खं नाटक पास, आणि तीच एनर्जी हवी. म्हणजे तुमचा आवाज असा जरी झाला तरी तो कळतो आणि असा जरी झाला तरी तो कळतो. तर त्यामुळे तो चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी खूप गट्स लागतात आणि तो मी केलं आणि आय एम व्हेरी हॅपी की मी आज ते करू शकले. जेव्हा अभिनयचा पहिला सिनेमा आला होता तेव्हा तू असशील ते बघितलं असेल अभिनयला, मग नंतर ग्लॅमर मिळालं, मग त्याचे बरेच सिनेमे आले. तुझा आता पहिला सिनेमा येतोय, अभिनयची काय रिॲक्शन? खूप खुशी आहे. अभिनय लाईक वा वा. मी आता त्याला सांगितलं प्रमोशन्स लाईंड अप आहे, तो मला वा वा जरा बघ जाऊन केवढे कष्ट केलेत मी वगैरे वगैरे, केवढी मेहनत लागते आणि काय काय तू फिल्म चालवण्यासाठी तुम्हाला किती एफर्ट्स घ्यायला लागतात फिल्म कम्प्लीट झाल्यावर सुद्धा. सो तो पण खूप एक्सायटेड होता आणि इज ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड टू द फिल्म. पण तू जेव्हा अभिनयचा पहिला सिनेमा आला होता तुझी रिॲक्शन काय होती? कारण आई वडील दोघे आहेत ते तर माहितीच आहे, पण जेव्हा अभिनयचाही पहिला सिनेमा होता तेव्हा खरं तर कसोटी होती ना की आता मुलं काय करतायत. त्याचा पहिला सिनेमा आला तेव्हा तुझं काय रिॲक्शन होती? आय वॉज व्हेरी हॅपी, कारण अभिनयला लहानपणापासून तेच व्हायचं होतं. त्याचं लहानपणापासून स्वप्न होतं आणि ते स्वप्न झीने पूर्ण केलं, आणि ते पण झीच्या माध्यमातून, आणि ते पण सतीश राजवाडे एवढे मोठे मोठे बॅनर्सच्या नावाखाली जेव्हा अभिनय प्रेझेंट झाला तो इट वॉज अ व्हेरी ह्यूज मुवमेंट फॉर द एंटायर फॅमिली. सो खूप खुश होते मी. आणि म्हणजे इट्स व्हेरी अमेझिंग. आम्हाला असं कळलं की अभिनय तुझ्यात, म्हणजे तुम्ही इतके छान जरी असलात तरी त्याच्या मागे खूप म्हणजे मस्तीखोर आहात दोघं एकमेकांचं. ते टॉम अँड जेरी सारखं तुमचं रिलेशन आहे बहीण भावांचं. ते प्रत्येक बहीण भावाचं असतं ना, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, तसंच आहे. पण मी तुला सांगते की आम्ही मम्मीपासून जास्त लांब राहिलोय, आम्ही एकमेकांपासून कधीच लांब नाही राहिलोय. म्हणजे अभिनय आणि मी आम्ही दोघं हॉस्टेलला 7 वर्ष होतो आणि मम्मी तेव्हा नसायची. सो मम्मी नसताना आम्ही एकमेकांचाच सहारा होतो. आणि मम्मी शूटला जायची, आम्ही जेव्हा वेकेशन्स यायचो तेव्हा आम्हीच एकमेकांसोबत 15-15, 20-20 दिवस एकटे घरी असायचो. आमच्यासोबत एक बाई असायची. सो वी हॅव बिन देअर फॉर इच अदर फॉर द लॉंगेस्ट. सो अभिनय असं नसला की खूप चुकल्यासारखं वाटतं. कारण आता बिगेस्ट सपोर्ट बिगेस्ट म्हणजे अभिनय आता 2 महिन्यासाठी लंडनला गेलेला तेव्हा एवढं रडू का काय कळतच नव्हतं. पण इट वॉज अ व्हेरी डिफरंट फिलिंग, कारण दिवसभर एक माणूस आपलं कान खायला आणि त्रास द्यायला असतो आणि तो जे अचानक 2 महिने गायब होऊन जातो घरातनं, तेव्हा ती फिलिंग वियर्ड असते. पण ठीक आहे, वी मॅनेज्ड. बरं, खरं तर पहिला सिनेमा निवडताना खूप चूजी असावं लागतं आणि खरं तुला प्रूव्ह करायचं असल्यामुळे एक तर तुझ्या पाठी लागलेलं सो कॉल्ड लेबल स्टार किड, त्याच्यामुळे तुला पहिला सिनेमा चूज करताना पण खूप विचार करायचा की कुठला सिनेमा असेल, काय रोल असेल, काय भूमिका असेल. हा सिनेमा निवडताना असा काही विचार केलेला किंवा माझ्या मते हा 4-5 वर्षांपूर्वी शूट झाला, 5 वर्ष आधी झाला. सो तेव्हा असं काही विचार केला की मला अशीच प्रकारे भूमिका पहिल्या सिनेमासाठी मला अशी साकारायची? अजिबात नाही केलेलं मी, म्हणजे ही अशीच भूमिका. कारण मी जसं तुला सांगितलं, रिस्पेक्ट वॉज सपोज टू बी माय फर्स्ट फिल्म.
तो मॅटरच तुम्ही बघा की दॅट वॉज ऑल अबाउट वुमन एम्पॉवरमेंट आणि ते पण पिरियड्स वरती होतं. सो मी असं विचारच नव्हता केला की बाबा मला फुल फ्लेज हिरोईन म्हणून एकदम काजोल वगैरे वाईबमध्ये लॉन्च व्हायचं वगैरे, तसं काही डोक्यात नव्हतं. मला ॲज अन ॲक्टर लॉन्च व्हायचं होतं. आणि फॉर मी दॅट एक्सपेरिमेंट वॉज अ व्हेरी बिग थिंग. म्हणजे म्हणतो ना एक आय ओपनर होता माझ्यासाठी की मी ते केलं आणि मी असं काहीतरी करू शकते. आणि पण कट टू मला लगेच ही फिल्म ऑफर झाली आणि मला वाटलं की आता असं काहीतरी केलंय, आता असं काहीतरी करून बघूया. आणि ते जमलं, सगळं जुळून आलं बेसिकली. कारण सुमेध बेसिकली को ॲक्टर होता आणि ही वॉज अ वंडरफुल को ॲक्टर. म्हणजे खूप चांगला मित्र मिळाला मला आणि खूप त्याने सपोर्ट केला. कारण त्याच्यासाठी मी खूप नवीन होते. म्हणजे इन जनरल आमच्या दोघांच्या एक्सपिरियन्समध्ये ही वॉज ऑब्व्हियसली काय म्हणतो मोठा होता आणि त्याने खूप समजून घेतलं, सपोर्ट केला आणि आमचं ट्युनिंग सेटवरती खूप छान जुळलं, जे लगेच जुळत नाही. आणि जे आम्ही सेटवरती मस्ती करायचो ते आम्ही ऑनस्क्रीनही करतो. म्हणजे सेमच होतं रिलेशन आमचं ऑलमोस्ट. सो दॅट वॉज व्हेरी फन. पण तुझ्या कॅरेक्टरमध्ये आणि तुझ्यामध्ये किती साम्य आहे का, खूप डिफरन्स? अजिबात डिफरन्स नाही आहे, सेम आहोत आम्ही भांडखोर आहोत, आम्ही चिडके आहोत, आम्ही समजूतदार आहोत, आम्ही थोडेफार इनोसेंट आहोत. पण पूजा इज मोर इनोसेंट. आणि येस, मला ते कॅरेक्टर डेव्हलप करताना किंवा त्याचा अभ्यास करताना जास्त वेळ लागला नाही. फक्त भाषा म्हणजे भाषा कोल्हापुरी आहे त्याच्यामध्ये. आणि माझी आई बेसिकली कोल्हापुरी रोल्स एवढे केलेत तिने. सो त्याच्यामुळे मला भयंकर हेल्प झाली. ती आम्ही रोज असेच रँडमली गप्पा मारायचो कोल्हापुरीमध्ये आणि ती समजवायची की असं असं आलं पाहिजे, हे असं असं झालं पाहिजे. सो फॉर मी ते खूप हेल्पफुल झालं. आणि मग आमचे भाऊ बंधू मधूनच काहीतरी रँडमली बोलणार, आपलं काहीतरी टिप्पणी देणार. सो येस, फन, इट वॉज अ फन एक्सपिरियन्स. ओके. पण स्वानंदीला जेव्हा अभिनयात यायचं ठरवलं, स्वानंदीने काय रेफरन्सेस घेतले, कुठल्या गोष्टी बघितल्या, किंवा घरातच एक अभिनयाचं खरं तर चालतं बोलतं हे आहे त्याच्यामुळे वेगळं असं शिक्षण घ्यायची गरज नाही पडली किंवा वेगळे रेफरन्सेस घ्यायची गरज पडली नसेल? नाही, ऍक्च्युली मी तुला सांगते ना, लहानपणापासून माझ्या आईने मला आणि अभिनयला सगळ्या फिल्म्स दाखवल्यात. म्हणजे मेड बी ब्लॅक अँड व्हाईट इंग्लिश, ब्लॅक अँड व्हाईट हिंदी, ब्लॅक अँड व्हाईट मराठी, आम्ही सगळे फिल्म्स बघितलेत. म्हणजे मम्मी म्हणजे आम्हाला लहानपणी जरी कळले नसतील ना ते, तरी आज आम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा होता की बाबा हां, तिने आम्हाला या गोष्टी दाखवल्यात आणि आम्ही आत्ताही बघतो, आवडीने बघतो, आम्हाला फार आवडतात. आणि त्याच्यामुळे अभिनयला त्या गोष्टी जास्त आवडायला लागल्या. मग अभिनयला आवडायला लागल्यामुळे मला ते आवडायला लागल्या, कारण त्याच्यासोबत बसून मीच पिक्चर बघते. सो मग आमच्या त्या गोष्टी तशा डेव्हलप होतात आणि मग खूप शिकायला मिळतं त्या गोष्टीमधनं. आणि लहानपणापासून सेट्सवर जाते मी, लहानपणापासून. म्हणजे मी विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत, नाही पप्पांना आय गेस आय डोंट नो, पण अशोक मामा, सचिन पिळगावकर, ह्या सगळ्यांना मी स्टेजवरती सेटवरती काम करताना बघितलंय. सो मला माहिती आहे कसं असतं आणि काय असतं. त्यामुळे तिथे मी पण शिकले. इवन तो माझं इंटेन्शन्स नव्हते कधी फिल्म्समध्ये यायचं, पण एक असतं ना, एक बघून शिकणं किंवा एक निरीक्षण करणं. सो मला त्या गोष्टी हेल्प झाल्या ह्या टायमाला. नक्कीच. आणि तू मगाशी सुमेध बद्दल बोललीस की सुमेध आणि तुझं ट्युनिंग फार जमलं. एक तर सुमेध ऑलरेडी कृष्णाच्या ह्याच्यामुळे खूप फेमस आहे, त्याचं कॅरेक्टर प्रचंड फेमस आहे. सो तो त्या झोनमध्ये असायचा की बऱ्यापैकी तुम्ही सेटवरती म्हणतात ना की एक वेगळं बॉन्डिंग होतं दोघांचं आणि तुमच्या त्याच्यावर चर्चा होतात आधी केलेल्या कॅरेक्टर वगैरे. तर तू त्याचं ते आधी काम पाहिलेलंस आणि त्याच्यावर कधी चर्चा झाली का? सो बेसिकली सुमेधचं राधाकृष्ण फिल्म नंतर झालं. सो आम्ही आधी फिल्म शूट केली आणि मग त्यानंतर तो एक 4-5 महिन्यानंतर तो राधाकृष्णासाठी गेलेला. सो त्याच्या आधी त्याची जी कामं होती, जी व्हेंटिलेटर असू दे किंवा बकेट लिस्ट किंवा मांजा आणि अशोका, सो मी तेव्हापासून सुमेधला बघत आले. म्हणजे मी अशोकाची डायहार्ट फॅन होते तेव्हा, त्या सिरियलची. मला सिद्धार्थ निगम आणि सुमेध दोघंही फार आवडायचे. सो आणि मी असंच ठरवलेलं स्वतःसाठीच की मी जेव्हा पण इंडस्ट्रीमध्ये येईल तेव्हा माझा पहिला हिरो मला सुमेध मुदगळकर हवा आहे. आणि मला नशिबाने सुमेधच मिळाला, कारण बिकॉज एज सेम होती आणि थोडंफार असं अट्रॅक्टिव्ह दिसतो सुमेध. सो आय वॉज व्हेरी हॅपी मला सुमेध मिळाला ॲज अ को ॲक्टर. बट खूप आम्ही एकमेकांची खूप खेचतो, आम्ही एकमेकांची खूप भांडतो. आणि आम्ही रोज बोलत नाही, आमचं असं रोज बोलणं नाही होत. पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा 3-3, 4-4 तास आमचे कॉल चालतात. आणि सुमेधला वेळ काळ काही नसतो. सुमेधने मला रात्री 3 वाजता फोन केला की 4 वाजता फोन केला, मला उचलावंच लागतं, कारण तो बाकी कधी फोन करत नाही. सो इट्स लाईक इफ ही कॉल्स मी देन इट्स लाईक काहीतरी ह्याला बोलायचंय किंवा
यु नो देअर समथिंग टू शेअर वगैरे वगैरे. सो मग आम्ही तसे ते कॉल्स 1-2-3 तास चालतात. वा. बरं, हा सिनेमा एकतर लव्ह स्टोरीवर आधारित आहे आणि आता बऱ्याच आपण वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज बघतोय स्वानंदी. तुझ्यासाठी ही लव्ह स्टोरी का खास असेल? तू कुठल्या गोष्टीला ह्याच्यातलं रिलेट करतेस का, किंवा तुला कुठली ह्याच्यातली गोष्ट पटते नाही पटते असं काही आहे का? तुझं लव्ह स्टोरी बद्दलचं मत काय? लव्ह स्टोरीचं मत म्हणजे माझं असं आहे की प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये सगळ्यात मेन पार्ट असतो तो आहे फ्रेंडशिप. म्हणजे माझ्यासाठी पर्सनली फ्रेंडशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रेंडशिप असल्यावर तुम्हाला प्रेम होत, म्हणजे प्रेम असतंच पण मैत्री ती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अंडरस्टँडिंग आणि कम्युनिकेशन्स वाढतात. आणि ही लव्ह स्टोरी माझ्यासाठी ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण मी आणि सुमेध फिल्ममध्ये आम्ही दोघं मित्र आहोत, आम्ही भांडखोर आहोत आणि आमच्यात ते म्हणतो ना नकळत माहिती आम्हाला की आमचं एकमेकांवरती प्रेम आहे पण आम्ही ते एकमेकांना सांगत नाही आहोत. आणि ऑब्व्हियसली आणि माझी फर्स्ट फिल्म आहे आणि ती रोमॅन्टिक आहे तर ते म्हणजे इट इज व्हेरी स्पेशल फॉर मी. आणि गाणी वगैरे खूप अमेझिंग केली आहेत त्याने. टायटल ट्रॅक इज माय फेवरेट. ते टायटल ट्रॅकमध्ये ते जुळून येतं ते लव्ह स्टोरी अँड लव्ह सॉंग. बरं, तुझा पहिला सिनेमा रोमॅन्टिक सिनेमा आहे आणि आता जर तुला असं विचारलं की पुढचे काही सिनेमे चूज करताना तुला वेगळं करायचं आहे का, आणि अर्थात तुला हा प्रश्न कधी ना कधीतरी विचारला जाणार की कॉमेडी सिनेमांमध्ये तुला यायचंय का, किंवा तू म्हणालीस तसं की तो कॉमिक सेन्स तुमच्यातही आहे का असं जेव्हा लोक विचारतात तेव्हा आता पुढचे सिनेमे करताना असं काही चूजी बनायचंय तुला की आता हा काहीतरी वेगळं ट्राय करून बघेल किंवा कॉमेडी जॉनर ट्राय करशील? करेन नक्की. मी धनंजय नाटकात कॉमेडी जॉनर ट्राय केलेलाच होता पण मला वेगळे जॉनर ट्राय करायला भयंकर आवडेल. म्हणजे असंच नाही की मला रोमॅन्टिक करायचंय. नॉट अ बिग फॅन, म्हणजे बघायला आवडतं बट आय थिंक असं मिस्ट्रीमध्ये किंवा कुठलं तरी बायोपिक वगैरे करायला मला भयंकर आवडेल. येस. ओके. पण असं कुठलं आहे का आता, म्हणजे बऱ्याच जणांची अशी इच्छा, आता कुठलाही जर तू नवीन ऍक्टर्सला विचारशील तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला अशोक सराफांसोबत काम करायचंय, लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम करायचंय. तुझे आत्ताचे कुठले डिरेक्टर्स तुझे फेवरेट आहेत का, की ह्यांच्यासोबत एक सिनेमा केला तर तुला छान वाटेल किंवा बरं वाटेल, किंवा इंडस्ट्रीत आल्यानंतर ह्यांच्यासोबत तुला सिनेमा करायचा आहे? परेश मोकाशी. आय हॅव टू वर्क, आय वॉन्ट टू वर्क विथ हिम. मी खूप मोठी फॅन आहे त्यांची. आणि समीर विद्वांस इज ऑल्सो व्हेरी अमेझिंग डायरेक्टर. डेफिनेटली हे दोन तर माझ्या लिस्टवरती आहेतच. ओके. बरं स्वानंदी, ह्या सगळ्या गप्पा आहेत पण कुठेतरी आजही वाटतं का की पहिला सिनेमा आहे, मोठ्या पडद्यावर रिलीज होतोय, आई आहे सोबत, भाऊ आहे, बाबा असते तर आणखीन खुश व्हायला झालं असतं? नक्कीच. म्हणजे बाबा असते तर, बाबा आधीच लहानपणी मला खूप डोक्यावरती चढवायचे, आता तर काय बघायलाच नको. पण म्हणजे ते असते तर मला वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं असतं, नाटकात सुद्धाही आणि फिल्म्समध्येही. खूप म्हणजे ह्या अशा गोष्टी असतात जेव्हा आपण बोलत नाही सहसा पण आपल्याला माहिती असतं की बॅक ऑफ द माइंड वी आर मिसिंग दॅट पर्सन ऑल द टाइम. आणि सतत ती त्यांची कमी भासवते की आता हे असते तर ह्याचं मला असं बोललं असतं किंवा त्याने अशा पद्धतीने माझं कौतुक केलं असतं. बट टचवूड माझ्या आईने आमच्यावर एवढं प्रेम केलंय की पप्पांची कधीच कमी आम्हाला जाणू दिली नाही, कधीच नाही. आणि इवन अभिनय, बिंग द स्मॉलेस्ट वन, अभिनय आणि मम्मी हॅव मेड शुअर की मला सगळं मिळू आणि जेवढं जगातलं प्रेम आहे ते सगळं मला मिळू दे. आणि मला बेसिकली एक गंमत अशी आहे की मला 12 भाऊ आहेत, 10-12 भाऊ आहेत आणि मी एकटी बहीण आहे त्या सगळ्या भावांना. म्हणजे सगळे सख्खे चुलत सख्या काकांचे आहेत, त्यामुळे ते सगळे एकतर खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं पण मला अफाट प्रेम मिळतं, अतिशय लाडवलेली आहे. म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधन बघायलाच नको, म्हणजे किती कमालीची असेल माझी. पण ते कधी प्रेम करताना त्याने कधी ती बाबांची कमी भासू कधीच दिली नाही मला, कारण त्यांना माहिती आहे त्या एजमध्ये व्हॉट आय हॅव बीन थ्रू आणि ते ऑलवेज बिन देअर. बाबांचा तुझा फेवरेट सिनेमा कुठला? मला अफलातून खूप आवडतो फिल्म. शेम टू शेम आवडतो, कारण शेम टू शेम मध्ये पप्पाने 2 वेगळी कॅरेक्टर्स प्ले केलेत. आणि अफलातून मला वाटतं अफलातून ही खूप अंडररेटेड फिल्म आहे पप्पांची कॉमेडीमध्ये. बाकी एक होता विदूषक वॉज द नेक्स्ट लेवल, बट अफलातून खूप छान, मला अफलातून खूप आवडतं. आणि इवन एक फुल चारा मस्त आहे ते पण. पण त्यांचा आता एखादा कुठला सिनेमा असं तुला वाटतं की रिक्रिएट व्हावा, की बाबांचा हा सिनेमा आहे तेव्हा खूप गाजला आणि आताही रिक्रिएट झाला तर आणखीन छान होईल, किंवा त्याच्यातले ऍक्टर ऍक्ट्रेस किंवा तो सिनेमा कोण करेल ही वेगळी गोष्ट आहे, पण हा सिनेमा पुन्हा एकदा व्हायला पाहिजे, असं कुठला सिनेमा वाटतं तुला? नाही, मला नाही वाटत असं कुठला व्हावा, कारण त्यांचा सिनेमा आहे तो त्यांचा सिनेमा. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे ह्या लोकांनी मराठी इंडस्ट्री एक अशा जागी आणून ठेवली आहे किंवा त्यांनी असे चित्रपट केले आहेत ज्यांना आपण हात न लावणंच
सगळ्यांचं म्हणजे हुशारी आहे त्याच्यामध्ये की बाबा दे हॅव मेड समथिंग सो अमेझिंग फॉर आवर इंडस्ट्री की तुम्ही काही करू नका, चांगलं चाललं, तुम्ही नाव वापरा त्या फिल्मची पण तुम्ही त्या फिल्म्सना काही करू नका, कारण त्यांनी स्वतः ती कामं करून I mean you understand what I'm saying. तू आता म्हणाली स्वानंदी की लहानपणी पप्पांनी ऑलरेडी डोक्यावर चढवून ठेवलेलं किंवा ते लाड म्हणतात ना तसे केलेले. तुला अभिनय आणि आईकडनं बऱ्याच गोष्टी कळल्या असतील की बाबांनी कशा गोष्टी केल्या तुमच्यासाठी किंवा काय, पण आज जर लक्ष्मीकांत बेर्डे असले असते तर ते कसे रिॲक्ट झाले असते असं अभिनय किंवा प्रियाताईंनी तुला सांगितलंय का की ह्या स्टाईलमध्ये ते बोलले असते तुला किंवा ह्या स्टाईलमध्ये त्यांनी तुझं कौतुक तरी केलं? त्यांची ती स्टाईल प्रियाताईंना हमखास माहितीये की एखाद्याला बोलायचं असेल तर लाडाने ते कसे बोलत असतील किंवा रागवायचं असेल तर ते कसे रागवून सांगत असतील. तर आता तुझा पहिला सिनेमा येतो म्हटल्यावर त्यांची कशी रिॲक्शन असते? प्रियाताई काही ह्याच्याबाबत बोलत्या झाल्या का तुझ्याशी? ऍक्च्युली काही नाही बोलली तशी ती मला, पण तिचं एवढंच म्हणणं असतं की आज लक्ष्मीकांत असते तर ते भयंकर खुश असते तुझ्यावरती, आणि लेकीची फिल्म येते म्हटल्यानंतर लक्ष्मीकांतने काय काय केलं असतं हे माझं मला माहिती, कोणाकोणाला कुठे कुठे गोळा करून ती फिल्म दाखवली असती, आणि येस आय मीन ही वुड हॅव डन दॅट. आणि आता खरं तर स्वानंदीचा पहिला छान मस्त सिनेमा येतोय, भरपूर गप्पा झाल्यात आणि या सिनेमानिमित्त खास खरं तर गप्पा मारायला मिळाल्यात स्वानंदीशी. स्वानंदी, आता पुढचे बरेच सिनेमे तुला करायचे आहेत, वेगवेगळे जॉनर तू म्हणालीस तसं तुला ट्राय करायचे आहेत. आता ह्याच्या पुढे ऑलरेडी काही लाईंडअप आहेत का? आणखीन नाटक पण पुन्हा करायचंय किंवा मालिकेंसाठी पण तू ट्राय करणार आहेस, असं काय आहे डोक्यामध्ये? एकंदर हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर आणखीन कुठल्या गोष्टी तुझ्या प्लॅनमध्ये आहेत? मला नाटक पुन्हा करायला नक्कीच आवडेल, नवीन कुठलं तरी, आणि आहेत फिल्म्स आहेत 2-3 लाईंडअप. एक येस, आणि तुम्हाला ते फारच लवकर कळणार आहे, आणि तुला आय मीन इट विल बी अ व्हेरी बिग सरप्राईज फॉर एव्हरीवन. आणि येस, ती येते लवकरच, म्हणजे फिल्म यायला वेळ आहे पण ती अनाऊन्स लवकरच तुमच्यापर्यंत ती अनाऊन्समेंट पोहोचेल. आणि प्लीज त्या फिल्मसाठी खूप मेहनत घेतली जाणार आहे, तर प्लीज सपोर्ट द्या, खूप 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 प्रेम द्या, कारण ती फिल्म फक्त प्रेक्षकांसाठी आहे आणि जेवढं होईल तेवढी आम्ही मेहनत करूच, पण तुमच्या सपोर्टाची आणि आशीर्वादची खूप गरज आहे मला. पण स्वानंदी, तुला आणि अभिनयला पण आम्हाला एकदा एका फ्रेम मध्ये छान पडद्यावर बघायला आम्हाला खरंच आवडेल. हो, ते ट्युनिंगही आम्हाला बघायला आवडेल. सो जे रिअल लाईफ आम्ही ऑफस्क्रीन बघतो ते आम्हाला ऑनस्क्रीन बघायचंय. सो तसं काहीतरी डोक्यात आहे का, किंवा प्रियाताईंच्याही डोक्यात काय आहेत का अशा कल्पना? कारण मी प्रियाताईंना जेव्हा नाट्य संमेलनाला भेटली होती तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की अभिनयला घेऊन त्यांना एखादं छान नाटक करायचं. सो त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत तुमच्याबद्दलच्या, मुलांबद्दलच्या. सो आता तुमच्या दोघांचा एकत्र सिनेमा आला किंवा भावंड म्हणून जरी ती प्रेझेंट झाला तरी ती रिअल केमिस्ट्री दिसेल. खूप मजा येईल, खरंच सांगते मी, खूप मजा येईल आणि वेगळाच एक्सपिरियन्स होणार. तिथे अभिनय आणि माझी सेटवर ते भांडणं होणार आहेत, हे मी आत्ता लिहून देते तुला. की अभिनय मला बोलला, सानंदी असं नको करू ग, तसं कर ना, मी फोकस करतो ना, तर थांब ना, असा त्या झोन मध्ये, आणि मी आपली गपचूप बाजूला बसून, किंवा मी चिडेन किंवा मी गप्प बाजूला जाऊन बसेन, असं ते होईल. पण खूप मजा येईल. आय मीन मलाही आवडेल ऍक्च्युली ही कॉन्सेप्ट, मी कधी विचार नाही केलाय, पण दादासोबत शेअर स्क्रीन करताना गुड आयडिया. आणि कुठल्या डिरेक्टर्सना कळतंय तर प्लीज रायटर्स, डिरेक्टर्स, दिल धडकने तर बनवणार का? येस. सो खूप मजा आली स्वानंदी तुझ्याशी गप्पा मारून, आणि तुला काही गोष्टी, किस्से विचारून. अर्थात बाबांविषयी बोलायला मला खूप आवडत असतं आणि आम्हाला त्यांचेही किस्से जाणून घ्यायला खूप आवडत असतं, त्याच्यामुळे आम्ही तुला हे प्रश्न विचारतो. आय होप यू डोंट माइंड. नो 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 नो, ॲब्सोल्युटली नॉट. येस, थँक्यू स्वानंदी. आणि स्वानंदीच्या नव्या सिनेमासाठी तुमच्या खरं तर शुभेच्छांची गरज आहे. स्वानंदी, जाता जाता तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना तुला काही सांगायचं? मी एवढंच म्हणेन की आम्ही ही फिल्म 5 वर्षानंतर आणतोय. फारच ऑब्स्टॅकल्स आणि काही ना काहीतरी गोष्टी होत गेल्या आणि ती फायनली तुमच्या समोर येते. खूप मेहनतीने, खूप प्रेमाने तुमच्यासाठी आम्ही ही फिल्म बनवली आहे. सो प्लीज 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 1 मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कशी वाटली ती. थँक्यू. थँक्यू स्वानंदी, ऑल द बेस्ट. थँक्यू.